नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आजचा आपला जवळपास 6वं लेक्चर आहे आपलं सिटिंग अरेंजमेंटचं. त्यामध्ये आपण आता 2 लेक्चर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे घेतले. आजचं 3रं लेक्चर आहे, शेवटचं लेक्चर असणार आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधलं. तर पहिला प्रश्न बोर्डवरचा आपला असा आहे, काय म्हटलेलं आहे की विशिष्ट संख्येच्या व्यक्ती एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसल्या आहेत. ईच्या उजवीकडे कोणीही बसलेलं नाही आहे. बीच्या डावीकडे फक्त 2 जण बसले आहेत. डी हा बीच्या उजवीकडे तिसरा बसला आहे. बी आणि एफ यांच्या दरम्यान फक्त 4 जण बसले आहेत. डी आणि सी यांच्या दरम्यान फक्त 8 जण बसले आहेत. ई हा सीच्या उजवीकडे दुसरा बसला आहे. तर रांगेत बसलेल्या एकूण व्यक्तींची संख्या किती आहे? RRB ग्रुप डी 28 सप्टेंबर 2022ला हा प्रश्न विचारला होता. तर यामध्ये तो आपल्या लक्षात येईल की इथं आपल्याला व्यक्ती दिलेले आहेत, पण त्यांनी कोणता व्यक्ती कोणत्या व्यक्तीच्या कितव्या स्थानावर आहे हे न विचारता त्यांनी रांगेमध्ये एकूण व्यक्ती किती आहेत हे विचारलेलं आहे. एकदम सोपी प्रश्न आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपण आतापर्यंत घेतलेला नाही आहे. ठीक आहे. काय म्हटलं आहे? विशिष्ट संख्येच्या व्यक्ती एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या आहेत. ठीक आहे. सपोजमध्ये ही रांग आपण बघितली, वर पाऊर आले उत्तरेकडे. ठीक आहे. बघा काय म्हटलेलं आहे, बीच्या डावीकडे फक्त 2 जण बसलेले आहेत. आणि इकडे पहिले म्हटलं होतं की ईच्या उजवीकडे कोणीही बसलेलं नाही आहे. म्हणजे ई जिथं बसलेलं आहे त्याच्या उजवीकडे कोणीही बसलेलं नाही आहे. ठीक आहे. समजा इथं जर आपण ई घेतला हा कोपऱ्यावर आणि याचा उजवा तिकडे राहील, बरोबर समजा आहे ना, असं तिकडे पाऊर आले ना ते उजवीकडे, इकडे उजवा तिकडे डावा. ठीक आहे. तर याच्या उजवीकडे इकडे कोणीही नाही आहे, म्हणजे ई जो आहे एका कोपऱ्यावर बसलेला आहे, एवढं लक्षात आलं. पुढे काय म्हटलेलं आहे, बीच्या डावीकडे फक्त 2 जण बसलेले आहेत. बी जिथं आहे त्याच्या डावीकडे, म्हणजे बी जर समजा आपण इथं घेतला याच्या डावीकडे, म्हणजे डावा तिकडे झाला, फक्त 2 जण बसले आहेत, 1 आणि 2. ठीक आहे. झालं क्लिअर? ठीक आहे. पुढे बघा, डी हा बीच्या उजवीकडे तिसरा बसलेला आहे. बीच्या उजवीकडे उजवा तिकडे आहे, कितवा? तिसरा डी आहे, म्हणजे पहिला दुसरा आणि तिसरा हा झाला डी. ठीक आहे. पुढे बघा, बी आणि एफ यांच्या दरम्यान फक्त 4 जण बसलेले आहेत. आता बघा, बी आणि इकडे जर एफ घेतला तर इथं 2च जण आहेत, म्हणजे एफ आपल्याला इकडे घ्यावं लागेल. पहिला दुसरा तिसरा आणि चौथा यांच्या दरम्यान किती जण आहेत? 4 जण आहेत. 1 2 3 4 4 जण झाले बी आणि एफच्या दरम्यान. पुढे काय म्हटलेलं आहे, डी आणि सी यांच्या दरम्यान फक्त 8 जण बसलेले आहेत. डी आणि सी म्हणजे हा डी आहे आणि इकडे सी राहील. ठीक आहे. तर यांच्या दरम्यान किती आहेत? 8 जण, म्हणजे हा पहिला दुसरा तिसरा चौथा 5वा 6वा 7वा 8वा आणि हा सी यांच्या दरम्यान म्हटलं म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 यांच्यामध्ये 8 जण आहेत. ठीक आहे. आता पुढे काय म्हटलं आहे, ई हा सीच्या उजवीकडे दुसरा बसलेला आहे. हा सी आहे, सीच्या उजवीकडे ई जो आहे दुसरा आहे, म्हणजे सी पासून जर आपण पाहिलं तर हा पहिला आणि दुसरा कोण आहे? ई आहे. आता ही झाली आपली मांडणी. तर त्यांनी म्हटलं रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती आहेत मोजा फक्त. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. तर रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती आहेत? 17 व्यक्ती आहेत. ठीक आहे. व्यवस्थित एक एक लाईन वाचली आणि व्यवस्थित जर बराबर त्याचे लोकेशन टाकले त्यामध्ये किती व्यक्ती आहेत मध्ये म्हटलेलं आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये तेवढे घ्यावं लागेल. तिथून पासून आहे तर पुढून पासून नंबर आपल्याला मोजावं लागतील. असं क्लिअर करून हा इझिली प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकलो असतो. फुकटचा मार्क होता. पुढचा प्रश्न बघूया. बघा, दुसरा प्रश्न बोर्डवरती आहे. ABCDEF हे 6 मित्र एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राभिमुख बसलेले आहेत. सी हा ए आणि ईचा लगतचा शेजारी आहे. एफ हा सीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आणि एच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. जर बी हा सीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर असेल तर डी कोठे बसलेला आहे? RRB ग्रुप डी 28 सप्टेंबर 2022ला शिफ्ट 1मध्ये प्रश्न विचारला होता. ऑप्शन होतं सीच्या उजवीकडे 4थ्या स्थानावर, ईच्या उजवीकडे 3ऱ्या स्थानावर, बीच्या डावीकडे 2ऱ्या स्थानावर आणि एच्या डावीकडे 2ऱ्या स्थानावर. 6 मित्र म्हटलेले आहेत आणि वर्तुळाकार बसलेले आहेत. केंद्राभिमुख म्हणजे 6 मित्र वर्तुळ काढला आपण, पहिला दुसरा तिसरा चौथा 5वा आणि 6वा. केंद्राभिमुख. ठीक आहे. वर्तुळाकडे तोंड करून, वर्तुळाकडे तोंड करून म्हणजे वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करून, असे 6 मित्र. एक एक कन्सेप्ट बघूया, एक एक लाईन बघूया.
सी हा ए आणि ईचा लगतचा शेजारी आहे, म्हणजे सी जो आहे ए आणि ईच्या मध्ये बसलेला आहे. असं असू शकते किंवा असं असू शकते, ते आपल्याला माहीत नाही, हे आपण इकडे लिहिलं. पुढे काय म्हटलेलं आहे, एफ हा सीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर. ठीक आहे, एफ जो आहे सी जर इथं घेतला तर सीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर कोण आहे, एफ. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, आणि एच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. एच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर कोण, एफ. ए जिथं असेल त्याच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर एफ आहे. जर आपण इथं ए टाकला तर पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर डावीकडे येतो एफ. इथं जर आपण ए टाकला तर आपल्याला लक्षात येते की पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर काय आला, एफ. हे झाले आपली दुसरी लाईन क्लिअर. आता मला हे पहिलं समजते की सी जो आहे ए आणि ईच्या मध्ये आहे. एचं लोकेशन फिक्स झालं. ठीक आहे, सीचं लोकेशन फिक्स झालं म्हणजे इथं काय येईल रे, ई येईल. ठीक आहे, सी जो आहे ए आणि ईच्या मध्ये आहे. ए आणि सीचं लोकेशन फिक्स झालं म्हणजे इथं येईल, कारण सी जो आहे ए आणि ईचा लगतचा शेजारी आहे, म्हणजेच त्यांच्यामध्ये आहे. ठीक आहे, एवढं झालं. पुढे काय म्हटलेलं आहे, जर बी हा सीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर असेल, बी जो आहे सीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर असेल म्हणजे सीचा डावा तिकडे पहिलं स्थान आणि दुसरं स्थान इथं कोण आहे, बी. तर डी कोठे बसलेला आहे, आता बघा ए झाला, बी झाला, सी झाला, कोण राहिला होता, डी. हा डी इथं फिक्स होईल. ठीक आहे, हे झालं 6 व्यक्तींचं लोकेशन तुमचं फिक्स. तर त्यांनी म्हटलं आहे डी कोठे बसलेला आहे, हे त्यांनी ऑप्शन दिलं आहे सीच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर. ठीक आहे, सीच्या उजवीकडे उजवा तिकडे पहिला, दुसरा, तिसरं स्थान येते. इथं काय म्हटलेलं आहे, चौथं, म्हणजे हे उत्तर येणार नाही. दुसरं ऑप्शन आहे ईच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर. आता बघा ईचा उजवा हात परत इकडे, तर पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर येते, पण त्यांनी काय म्हटलं तिसऱ्या स्थानावर, म्हणजे हे सुद्धा ऑप्शन काय येते, रॉंग येते. बीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर. आता बी इथं आहे, डावा तिकडे येईल, तर बी पासून पहिलं स्थान आहे, पण त्यांनी काय लिहिलं आहे, दुसऱ्या स्थानावर, म्हणजे हे पण ऑप्शन तुमचं चुकलेलं आहे. पुढे बघा एच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर. ए इथं आहे, उजवा हात खाली, डावा हात वरती, म्हणजे पहिला आणि दुसऱ्या स्थानावर डी येतो. बरोबर आहे, एच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर कोण आहे, डी आहे. हे बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जो आहे हे आपलं परफेक्ट ॲन्सर यामधलं आहे. ठीक आहे, तर प्रश्न सोपे असतात आणि प्रश्नामध्ये ऑप्शनसुद्धा तुम्हाला क्लिक करावं लागतात. तर ऑप्शनमध्ये डायरेक्ट उत्तर तुम्हाला काढता नाही येत म्हणजे काय, आता डी कुठे बसलेला आहे पण याच्या रूपानुसार पाहिजे आपल्याला, म्हणजे डायरेक्ट उत्तर लिहिता येईल का, ऑप्शन तुम्हाला पाहावं लागतील, ऑप्शनसुद्धा चेक करावं लागतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार प्रश्न सॉल्व करायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न काय आहे, 7 पेट्या ए बी सी डी ई एफ जी एकमेकांच्या वर ठेवलेल्या आहेत, पण त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही. सी वर फक्त 2 पेट्या ठेवलेल्या आहेत. डी आणि एफ यांच्या दरम्यान फक्त ई ठेवलेली आहे. जी लगेच एफच्या खाली ठेवलेली आहे. बी लगेच एच्या खाली ठेवलेली आहे. फक्त सी ही पेटी बी आणि डी यांच्या दरम्यान ठेवलेली आहे. बी आणि एफ यांच्या दरम्यान किती पेटे ठेवलेले आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. RRB ग्रुप डी 28 सप्टेंबर 2022ला शिफ्ट 2मध्ये हा प्रश्न विचारला होता. पहिली लाईन बघा, 7 पेट्या ए पासून तर जी पर्यंत एकमेकांच्या वर ठेवलेल्या आहेत, म्हणजे सरळ वर ठेवलेल्या आहेत. तर मी 1 2 3 4 5 6 7 दिसते का इथपर्यंत सर्वांना लाईन दिसते. ओके, 7 व्यक्ती, 7 पेट्या आहेत. ठीक आहे, आता बघा काय म्हटलेलं आहे, सी वर फक्त 2 पेट्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे सी जिथं बसलेली आहे त्याच्यावरती 2 पेट्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे सीचं लोकेशन इथं येईल, कारण सीच्या वरती काय राहतील 2 पेट्या. ठीक आहे, झालं. पुढे बघा दुसरी लाईन काय आहे, डी आणि एफ यांच्या दरम्यान फक्त ई ठेवलेली आहे. आता बघा डी आणि एफ यांच्या दरम्यान ई ठेवलेली आहे असं लिहू शकतो, किंवा हा एफ वरती येईल, ई इथं येईल, डी इथं येईल. आता मला माहीत नाही डी वर आहे की एफ वर आहे हे माहीत नाही, पण इथं मी लिहून ठेवलं. ठीक आहे, पुढे बघा काय म्हटलं आहे, जी लगेच एफच्या खाली ठेवलेली आहे. ठीक आहे, जी लगेच एफच्या खाली ठेवलेली आहे. जर एफच्या खाली जी आहे तर ई मध्ये येईल का, नाही येणार, म्हणजे हे आपलं काय येईल, चुकेल, म्हणजे एफच्या खाली काय येईल, जी. ठीक आहे, हे झालं. बरोबर आहे, एफच्या खाली जी ठेवलेली आहे, एफच्या खाली आली जी. बरोबर आहे, वरती जर असतं तर एफच्या खाली ई आहे तर तिथं जी येणारच नाही, म्हणजे हे आपलं चुकलेलं आहे, म्हणजे डी काय आहे, वरती आहे. ठीक आहे, पुढे बघा बी लगेच एच्या खाली ठेवलेली आहे, पण बीच्या बाबतीत काही नाही. आता इथं बघा हे किती दिसतात पेट्या, 1 2 3 4, आणि या सीच्या खाली बघा किती आहेत, 1 2 3 4. बरोबर, हे 4 इथं बसतात, म्हणजे हा डी इथं ठेवला,
हा ई इथं ठेवला, हा एफ इथं ठेवला, हा जी ठेवला, बरोबर आहे. आता हे लोकेशन झाले फिक्स, कारण वरती तर 4 बसूच शकत नाही, वरती फक्त 2च आहेत, तर खालीच बसतील, तर हे 4 इथं फिक्स झाले, 5 झाले. आता आलं 2, तर 2 साठी त्यांनी म्हटलं आपल्याला बी लगेच एच्या खाली ठेवलेली आहे. आता एवढंच आहे 2, म्हणजे बी जी आहे एच्या खाली ठेवलेली आहे, म्हणजे ए काय सर्वात वर आहे. ठीक आहे. आणि त्यांनी काय म्हटलं आहे, फक्त सी ही पेटी बी आणि डी यांच्या दरम्यान ठेवलेली आहे. फक्त सी आणि ही जी पेटी आहे बी आणि डी यांच्या दरम्यान ठेवलेली आहे का बरोबर बघा. सी ही जी पेटी आहे बी आणि डी यांच्या दरम्यान ठेवलेली आहे, बरोबर आहे का. बी आणि डी यांच्यामध्ये आहे. ठीक आहे. तर त्यांनी काय म्हटलं, बी आणि एफ यांच्या दरम्यान किती पेट्या ठेवलेल्या आहेत, तर बी पासून आणि एफ पर्यंत किती मध्ये पेट्या आहेत ते मोजायचं आहेत. तर 1 2 3 पेट्या जे आहेत मध्ये आहेत, म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येते. म्हणजे बी आणि एफ यांच्या दरम्यान किती पेट्या ठेवलेल्या आहेत, तर 3 पेट्या ठेवलेल्या आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे, सोपी प्रश्न आहे, थोडा वेगळा आहे, थोडा म्हणजे फक्त यामध्ये चौकोन विचारलेला आहे. काय म्हटलेलं आहे, 8 मित्र एका चौकोनी टेबलाभोवती केंद्राभिमुख बसलेले आहेत. त्यापैकी 4 कोपऱ्यांवर आणि उर्वरित 4 जण 4 बाजूंच्या अगदी मधोमध बसलेले आहेत. करण आणि हितेशच्या दरम्यान फक्त चारू बसलेली आहे. जय हा लक्षिताच्या डावीकडे 4थ्या स्थानावर बसलेला आहे. आलोक हा लक्षिताच्या डावीकडे 2ऱ्या स्थानावर बसलेला आहे. सिया ही जयच्या लगतच उजवीकडे बसलेली आहे. करण हा सियाच्या डावीकडे 4थ्या स्थानावर बसलेला आहे. रश्मी हितेशच्या उजवीकडे 4थ्या स्थानावर बसलेली आहे. तर आलोकच्या लगतच उजवीकडे कोण बसलेला आहे. RRB ग्रुप डी 29 सप्टेंबर 2022ला प्रश्न विचारला होता. ऑप्शन होतं हितेश, सिया, रश्मी आणि जय. तर पहिल्या लाईनपासून आपण बघूया. काय म्हटलं आहे, 8 मित्र एका चौकोनी टेबलाभोवती केंद्राभिमुख बसलेले आहेत. म्हणजे एक चौकोनी टेबल आहेत. ठीक आहे. हा चौकोनी टेबल. त्यांनी काय म्हटलं, त्यापैकी 4 कोपऱ्यांवर आणि उर्वरित 4 जण 4 बाजूंच्या अगदी मधोमध बसलेले आहेत. म्हणजे 4 आहेत कोपऱ्यांवर, केंद्राभिमुख आहेत है ना, आणि 4 आहेत त्याला ज्या बाजू आहेत त्यांच्या मधोमध. झाले 8 व्यक्ती. अशा पद्धतीनुसार हे बसलेले आहेत. ठीक आहे. आता पहिली लाईन बघू. करण आणि हितेशच्या दरम्यान फक्त चारू बसलेली आहे. म्हणजे करण जिथं असेल आणि हितेश यांच्या दरम्यान कोण बसलेली आहे, चारू. असं असू शकते आहे ना, किंवा हितेश इकडून राहील, करण इकडून राहील, ते आपल्याला माहीत नाही. फक्त आपल्याला ते क्लिअर नाही म्हणून आपण हे जसं तसं लिहून घेतलं. पुढे बघा काय म्हटलेलं आहे, जय हा लक्षिताच्या डावीकडे 4थ्या स्थानावर बसलेला आहे. फिक्स लोकेशन आहे. जर मी लक्षिता इथं जर घेतली तर लक्षिताच्या डावीकडे 4थ्या स्थानावर कोण आहे, जय. लक्षिताचा डावा हात इकडे, उजवा हात इकडे, तर डावीकडे 4थ्या स्थानावर पहिल्या, 2ऱ्या, 3ऱ्या आणि 4थ्या स्थानावर कोण आहे, जय आहे. हे झालं फिक्स. पुढे बघा, जय हा लक्षिताच्या डावीकडे 4थ्या स्थानावर बसलेला आहे. आलोक हा लक्षिताच्या डावीकडे 2ऱ्या स्थानावर बसलेला आहे. परत डावा हाताकडे लक्षिताच्या डाव्या हाताकडे कोण आहे, 2ऱ्या स्थानावर आलोक आहे. मग पहिला आणि 2रं स्थान, 2ऱ्या स्थानावर कोण आहे, आलोक डावीकडे. झालं. आलोकचं पण लोकेशन फिक्स झालं. पुढे काय म्हटलेलं आहे, सिया ही जयच्या लगतच उजवीकडे बसलेली आहे. आता जय दक्षिणेकडे पाहू राहिला, म्हणजे त्याचा उजवा हात इकडे आहे, डावा हात इकडे राहील. तर जयच्या उजवीकडे लगतच कोण बसलेली आहे, सिया. ही इथं झाली सिया. ठीक आहे. हे पण लोकेशन फिक्स झालं. पुढे काय म्हटलेलं आहे बघा, करण हा सियाच्या उजवीकडे 4थ्या स्थानावर बसलेला आहे. काही सुटलं का माझं. आलोक हा लक्षिताच्या डावीकडे 2ऱ्या स्थानावर बसलेला आहे. सिया ही जयच्या लगतच उजवीकडे बसलेली आहे. झालं. करण हा सियाच्या डावीकडे 4थ्या स्थानावर बसलेला आहे. ठीक आहे. करण जो आहे सियाच्या डावीकडे 4थ्या स्थानावर. सियाचा डावा हात इकडे, उजवा हात खाली. मग पहिला, 2रा, 3रा, 4थ्या स्थानावर कोण आहे रे, करण. ठीक आहे. आणि करणच्या बाबतीत आपण एक लिहिलं होतं की करण आणि हितेशच्या दरम्यान कोण बसलेला आहे, चारू बसलेली आहे. करणचं लोकेशन फिक्स झालं, म्हणजे करण इकडे कोण येईल, हितेश, आणि या दोघांच्या दरम्यान कोण राहील, चारू. ठीक आहे. हे लोकेशन झाले आपले फिक्स. पुढे बघा, पुढची लाईन बघा, रश्मी ही हितेशच्या उजवीकडे 4थ्या स्थानावर बसलेली आहे. ठीक आहे. आता हितेश इथं आहे, त्याचा उजवा हात कुठं राहील, इकडे बसलेला आहे, असा पाहू राहिला. उजवा हात इकडे राहील, डावा हात इकडे राहील.
तर चौथ्या स्थानावर पहिला, दुसरा, तिसरा, चौथ्या स्थानावर कोण बसलेली आहे? रश्मी. झाले. जे 8 व्यक्ती आहेत त्या 8 व्यक्तींचे तुमचे लोकेशन फिक्स झाले, कोणतंही आता रिकामं राहिलेलं नाही. तर काय म्हटलेलं आहे, तर आलोकच्या लगतच उजवीकडे कोण बसलेला आहे? ठीक आहे, आलोक इकडे पाहू राहिला, त्याच्या लगतच उजवीकडे कोण आहे? रश्मी आहे. डावीकडे म्हटलं असतं तर सिया. तर आलोकच्या लगतच उजवीकडे कोण बसलेला आहे रे? रश्मी बसलेली आहे. म्हणजे ऑप्शन काय येईल आपलं? रश्मी उत्तर बरोबर येईल. म्हणजे ऑप्शनमध्ये आपलं तिसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे ते रश्मी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे आपलं परफेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न एवढा मोठा होता, पण ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर फक्त लोकेशन टाकायचे होते व्यवस्थित. ठीक आहे. कुठं आपल्याला क्लिअर होत नसेल, जसं कारण आणि हितेश यांच्या दरम्यान 4 वेळा एवढं फिक्स आहे, पण मग हितेश करण खाली आहे की हितेश खाली आहे हे माहीत नाही, तर ते सध्याचं तसंच ठेवलं होतं. मग जिथं ते लिंक झालं तिथं ते बरोबर मी क्लिअर केलं होतं. असा व्यवस्थित जसे जसे एक्झाम्पल सॉल्व करतात तसं तसं तुम्हाला ते लक्षात येत जाते. आता भरपूर मी एक्झाम्पल तुमचे सिटिंग अरेंजमेंटचे घेतलेले आहेत, त्यामुळे आता तुम्हाला अडचण यायला नको. तर ठीक आहे, 4 प्रश्न आपण आजच्या या लेक्चरमध्ये घेऊन टाकू. ठीक आहे. आता सिटिंग अरेंजमेंट हा टॉपिक तुमचा संपलेला आहे. उद्या आपण दुसरा टॉपिक चालू करूया, दुसरं चॅप्टर चालू करूया. ठीक आहे. सिटिंग अरेंजमेंटचे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. जेवढी जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढं तुमची जी स्पीड आहे ही सॉल्व करण्याची ती वाढेल. आणि स्पीड आता तुम्ही जर पाहिले असतील प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, जवळपास एका प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे एका पेपरमध्ये तुम्हाला 3 ते 4 प्रश्न हे सिटिंग अरेंजमेंटचे पाहायला भेटतात आणि रँकिंगचे पाहायला भेटतात. त्यामुळे सिटिंग अरेंजमेंट स्किप करणं मूर्खपणा आहे हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.